आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कल्याणमधील तरुणी मारहाण प्रकरणातील आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी गोकुळ झा याचा न्यायालयात गोंधळ, माझ्यासोबत चुकीचं झालं, पोलिसांनी भावाला या प्रकरणात गोवल्याचं सांगत गोंधळ। न्यायाधीशांनी तंबी दिल्यानंतर आरोपी झाला शांत। पुण्यात क्लास 1 ऑफिसरकडून घरातच स्पाय कॅमेरे, अधिकारी असलेल्याच पत्नीच्या अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून केलं ब्लॅकमेलिंग। पतीसह सासरच्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। नागपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहात शिरून 2 आरोपींकडून मुलीचा विनयभंग। मध्यरात्री 3 वाजता आयसी चौकातल्या वसतिगृहातील घटना। आरोपी मुलीचा मोबाईलही घेऊन गेले। वसतिगृहात 64 मुली, सीसीटीव्ही पुरेशी सुरक्षाही नाही। शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली केली तर मी सोडणार नाही, बच्चू कडूंनी बँक मॅनेजरला धमकी दिली। तुम्ही गावात येऊन दाखवा, मग सांगतो तुम्हाला, अशी तंबीच बच्चू कडूंनी दिली। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा। यंदाचा पुरस्कार नितीन गडकरींना जाहीर। मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार। महायुतीचा महामंडळ वाटपावर फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। संख्याबळाच्या आधारावर महामंडळाचं वाटप करण्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये एकमत। भाजपला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळं मिळणार असल्याची माहिती। भोंग्यांबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा। राज्याच्या पोलीस महासंचालकांचे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश। उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यास ताकीद देण्याचेही आदेश। राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची 1166 पदं आजही रिक्त। 12 अकृषिक विद्यापीठांमध्ये 2 हार तर 535 पूर्ण वेळ प्राध्यापकांच्या पदांपैकी केवळ 1368 पदांचीच भरती। भारतीय कबड्डीपटू दीपक हुडा थोडक्यात बचावला। हरिद्वारमध्ये गंगेच्या पाण्यात वाहून जात असताना यूपी पोलिसांच्या जवानांकडून दीपक हुडाचं सुरक्षित रेस्क्यू।